ची स्पर्धा आपण पाहणार आहोत. स्वर्गीय समीर स्मृती चषक 20-25 हा थरार सकाळच्या नक्कीच सुंदर अशा वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पाहणार आहोत. लश ग्रीन आउटफील्ड आपण पाहतोय आणि या क्रीडांगणाचं जे की ज्यांनी निगा राखले आमचे भरत मामा पाटील साहेब या ठिकाणी मात्र उपस्थित, कारण की सुंदर असे क्रीडांगण आपण पाहतोय. नीरज मागील वर्षी क्रीडांगण थोडंसं आपण पाहिलं तर आउटफील्ड खराब होते, परंतु या वर्षी आपण पाहिले तर नक्कीच लश ग्रीन आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. तितकीच चांगली संधी या ठिकाणी मात्र सर्व युवा खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिली लढत हर्षित 11 त्यांच्या अगेन्स्ट स्वागत बिल्डर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला आमचे पंच देखील इथे मात्र सज्ज होत आहेत आणि लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करतोय. चला आपण मॅचला सुरुवात करायचे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सर्व सामने 4-4 षटकांच्या असतील या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि सकाळच्या सदरामध्ये ही मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत बिल्डर्स त्यांच्या अगेन्स्ट हर्षित 11 अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्सशी आपण लगेचच संपर्क करायचा आहे. चला दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्सशी आपण सज्ज राहायचं आहे. पहिली लढत आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. हर्षित 11 संघाने टॉस जिंकला होता आणि तिथे मात्र आमंत्रित केलं होतं स्वागत बिल्डर्स या संघाला, आणि दोन्ही संघादरम्यान ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. आकाश आणि ऋतिक ही जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जितू आपल्याला पाहायला मिळेल. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये पहिली लढत आपल्या सर्वांच्या भेटीसाठी हर्षित 11 त्यांच्या अगेन्स्ट स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या पहिल्या दिवसाला आपण करतोय सुरुवात. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राइक एंडला याचं बॅटर आकाश, नॉन स्ट्राइक एंडला याचं बॅटर ऋतिक सज्ज आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जितू आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात इथून मात्र आपण नक्कीच पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. तितकंच चांगलं असं क्रीडांगण देखील आपल्याला पाहायला मिळते. मानाची सन्मानाची स्पर्धा स्वर्गीय समीर स्मृती चषक 20-25 हा थरार मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
आमचे सन्माननीय डॉक्टर जयेशजी साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य. पहिला चेंडू, ओ इथे मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पिच केला जातोय. सुरुवात होते इथे मात्र आगाज होते. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय तो म्हणजेच 9:56 टायमर सेट असेल तुमच्या सर्वांसाठी. 15 मिनिटांचा अवधी असेल पहिल्या सुरुवातीच्या 3 षटकांसाठी. या गोष्टीची नोंद घ्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करावे लागतील, अन्यथा एक क्षेत्ररक्षक अंतिम षटकामध्ये इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. परंतु दरम्यान कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर आक्रमकता दाखवत असताना या स्पर्धेतील पहिला दमदार षटकार. षटकार येतोय. चांगली सुरुवात पाहायला मिळेल. ऋतिकला स्ट्राईक मिळाली. ऋतिकच्या पाठ मधून लगेचच हा षटकार आला. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. क्या बात आहे, जशास तसं प्रत्युत्तर. ओ आता मात्र थोडीशी लेन खेचली होती. बॅकअप द्यान चेंडूला पिच केलं होतं. समरिन डिलिव्हरी आणि हा चेंडू होतो निर्धाव. ओ इथे मात्र चांगला चेंडू मला आतमध्ये पिच केला जातोय. या स्पर्धेमध्ये एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. नीरज खरं तर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर साठी आकर्षक ट्रॉफीज देखील जरूर आहेत, परंतु एक वेगळी आपण आकर्षक ठेवा जो आपण म्हणतो ते जर म्हटलं तर प्लेयर ऑफ द डे आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट खेळ जो खेळाडू करेल त्याच्यासाठी, खरं तर त्याच्यासाठी नव्हे तर त्यांच्या घरच्यांसाठी आकर्षक पैठणी साडी असेल. क्या बात आहे, चांगला खेळ करा. आपल्या होणाऱ्या वाईफला किंवा आपल्या आईला ही पैठणी साडी जरूर घेऊन जा. गिरीश शेठ यांच्याकडून ते आम्हाला पुरस्कृत झाले, परंतु दरम्यान कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ क्रॅकिंग स्ट्रोक. षटकार. सुरत टेक्सटाईल यांच्या वतीनं नक्कीच जे आम्हाला पुरस्कृत झाले पैठणी साडी, नक्कीच प्लेअर ऑफ द डे आजच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ती पैठणी साडी मिळेल. टेविल्समॅन देखील खुश आहेत, कारण की हे एक आगळं वेगळं आपण पारितोषिक पाहतोय. नेहमीच संकल्पना क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जात आहेत. पुढील मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघ आपण रिपोर्टिंग करायचं. दोन्ही संघांना विनंती असेल, पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल बालाजी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मायरा 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहा. विजय आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. भिवंडी इमर्जिंग असोसिएशन वतीनं इथे मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय. त्या अनुषंगाने भिवंडीतील अनेक युवा खेळाडू आता मात्र एकमेकांच्या समवेत आपल्याला खेळायला पाहायला मिळतील. विजय आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये जितूने 15 धावा खर्च केल्या, परंतु ऋतिकची कमालीची फटकेबाजी आपण पाहिली. बॅक टू बॅक आपण विचार केला तर नक्कीच 2 षटकार त्याच्या बॅट म्हणून त्याच्या जोरावरती 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. आणि आता मात्र गोलंदाज विजयकडे ही जबाबदारी असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र चेंज पाहायला मिळते, कारण की आता मात्र क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटला तैनात केला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला. हो, वडव्या बॅटने ऑनसाला वळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येत आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. तत्पूर्वी एकच धावफलकावरती घेतली जाते, कारण की एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 16 वरती जाऊन पोहोचते. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर ऋतिक आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅट मधून आपण 2 षटकार देखील पाहिले होते. ऋतिककडे आता मात्र ही जबाबदारी आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विजयला आपण पाहतोय. कमालीची मॅच सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तितकंच चांगलं असं प्रेक्षेपण आपण पाहतोय. जीटीसी अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. आमचे तेजसजी भोईर जे प्रोप्रायटर आहेत या वाहिनीचे.
गोलंदाज तयार. ओ लेन खेचली आणि त्याच्यावरती हा डॉट बॉल. आमच्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये नीरज आहेत आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये सचिन आणि मनीष देखील आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्याचबरोबर आमचे ऑफिशियल स्कोरर सन्माननीय राजूजी पाटील यांच्या सुवर्ण अक्षरांनी इथे मात्र स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. गोलंदाज तयार. विजय ऑन द मार्क. ओ विजयचा हा चेंडू बॅकअप द्यान चेंडूला पिच केलं होतं. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येतील परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि तत्पूर्वी या धावा मिळतील त्या म्हणजेच 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धाव्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सुरुवात दमदार राहिली आहे कारण की जमेची बाजू म्हटली तर हर्षित इलेव्हन संघाचा अजून एकही विकेट गेला नाहीये. त्या अनुषंगाने इथे मात्र 4 षटकांच्या लिमिटेड षटकांच्या ओव्हर्स मध्ये इथे मात्र चांगलं कार्य सलामीची जोडी इथे मात्र करून देते. हो इथे मात्र यस यस फिंगर अप. ओ युठी पहिला झटका मधाशात मध्ये लागत असताना हर्षित इलेव्हन या संघाला फलंदाज ऋतिक होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. आमचे ऑफिशियल कॉमेंटर तेजस भोपी यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. खरं तर वाडा ते भिवंडी हा प्रवास ते करतात आणि सध्या रस्त्यांची कंडिशन तितकी चांगली नाहीये. त्या अनुषंगाने थोडासा विलंब झालाय परंतु लेट पण थेट त्यांची देखील एंट्री झालाय. वेलकम. जगात मॅचच्या दिशेने आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती रितेश आपल्याला पाहायला मिळेल. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट्स विजयने प्रस्थापित करून दिला. पुणे शालेत खेचले त्याच्यावरती इथे आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दमदार स्ट्रोक. समीर स्मृती चषकाचा हा दमदार चौकार. चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगला खेळ पाहायला मिळतोय कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्वाची पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती या षटकातील आता मात्र अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि त्या अनुषंगाने इथून मात्र कशा पद्धतीची रणनीती अखेर विजय देखील पाहणं गरजेचं आहे. हो मिस टायमिंग आहे आणि इथे मात्र यष्टीरक्षक डाऊन द बॉल आणि दुसरा झटका लागत असताना मधाच्या आतमध्ये स्वागत बिल्डर्स या संघाला फलंदाज रितेश होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर ते म्हणजे 22 धावा 11.00च्या सरासरीने सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि आता मात्र नवीन बॅटर मधाशात मध्ये मृणाल इथे मात्र सज्ज होतो आणि जे विकेट्स हवे होते ते विकेट्स इथे मात्र विजयने प्रस्थापित करून दिले. समीर स्पोर्ट्स पिंपळगाव आयोजित समीर स्मृती चषक 2025 हा थरार आपण पाहतोय. भिवंडी इमर्जिंग असोसिएशनच्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचं एक कार्य आपण पाहतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे मनोजदादा भोईर जे नक्कीच भिवंडी इमर्जिंग असोसिएशन संघाचे सदस्य देखील आहेत आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आणि ही पहिली स्पर्धा आहे खरं तर भिवंडी इमर्जिंग असोसिएशनच्या माध्यमातून आणि पहिली सुरुवात इथे मात्र दमदार होताना पाहायला मिळते. यात मात्र शंका नाहीये कारण की तितकीच चांगलं असं हे क्रीडांगण
खेळपट्टीचा विचार केला तितकी चांगली ही खेळपट्टी इथे मात्र उभारण्यात आली आहे आणि ऐतिहासिक क्रीडांगण आहे. नेहमीच इथे मात्र मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहत असतो. ओ हो, दांडी दांडी गोल. यू मिस, आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेट क्रमांक 3 मधाच्या आतमध्ये फलंदाज होतोय बाद. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र बाद होतोय, कारण की असं वाटलं होतं की सुरुवात चांगली राहिली. 15 धाबा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु त्यानंतर विजयने 2 विकेट घेतल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आकाशला आपण पाहिला आणि आकाशने पहिल्या चेंडूवरती इथे मात्र विकेट्स संपादित करून दिल्या आणि आता मात्र नवीन बाटामध्ये आतमध्ये यश दाखल होतोय. यश इथे मात्र सज्ज असेल. यश 6 चेंडू, बादची लिडिंग एज, बॅक टू बॅक दुसरा झटका. तू चल मे आया अशी परिस्थिती मध्ये आतमध्ये फलंदाज यश 0वरती बाद. पुढील मॅचच्या टॉस साठी बालाजी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मायरा 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी सज्ज. इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक टॉस साठी असणं गरजेचं आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. विनंती असेल मायरा 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट बालाजी स्पोर्ट्स आपण सज्ज राहा. आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करणार आहोत. वरती आता मात्र 4 विकेट्स आपण पाहतोय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता मात्र गोलंदाज आकाशला आपण पाहतोय. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती करण दाखल होतोय. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज आकाश राईट मोर द विकेट ना. हो, अव्याप द बॉडी चेंडूला पिच केलं होतं आणि ऑफस्टिकच्या बाहेर पंच आमच्याकडे वळत असताना हा वाईटचा लगेच इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपाने इथे ही पहिली धाव आणि या स्पर्धेतील पहिला वाईट देखील आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट हॅट्रिक जरूर इथे मात्र संपादित करेल का हे देखील पाहावं लागेल, कारण की बॅक टू बॅक 2 विकेट्स त्याने प्रस्थापित केलेत. हो, परफेक्टली यॉर्कर चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय, पुश केलाय. पुश करो खुश रहोची भूमिका साकारली मधाच्या आतमध्ये आणि तत्पूर्वी ही एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल आणि एका धावेच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 24 धावा धावफलकावरती. ज्या धाबा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये आल्या होत्या त्या धाबांना इथे मात्र ब्रेक लावण्याचं कार्य गोलंदाज आकाशने केलं. विजयने जसे 2 विकेट्स घेतले त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे बॅकफुटला जात असताना मधाच्या आतमध्ये स्वागत बिल्डर्स असंघ आपल्याला पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल. ओ, फटका दमदार आहे, उंची जास्त आहे, लांबी कमी, डाऊन द बॉल. 2 क्षेत्ररक्षक येतात. ओहो, चुकीची इथे मात्र कॉलिंग पाहायला मिळाली. असं वाटलं की दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचले देखील होते आणि चेंडू पर्यंत नजर देखील होती, परंतु तो घेईल की मी घेऊ, नक्कीच त्यांच्यामध्ये कुठेतरी चुकीचा कॉल झाला आणि त्या अनुषंगाने हा झेल पूर्णपणे जमिनीला दान झाला. मायरा 11 संघाचे संघ मालक देखील सज्ज होतात. सन्मान्य मयूरजी पाटील साहेबांना विनंती असेल पण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. हो, बॅटची लिडिंग एज आहे. आता मात्र यष्टीरक्षक थोडीशी दूर होते त्या अनुषंगाने या चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र ही एक धाव धावफलकावरती जोडली झाली. या षटकामध्ये भरपूर काही घडलंय. सुरुवातीला आपण पाहिलं तर बॅक टू बॅक 2 विकेट्स गेले, वाईट आला, त्याच्यानंतर पुनश्च झेल ड्रॉप देखील झाला होता आणि त्या अनुषंगाने धावसंख्या धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. हो, बॅटची लिडिंग एज आणि आता मात्र कुठलीही चुकी होणार नाहीये.
चांगला झेल इथे मात्र टिपला एसटी रक्षकाने, फलंदाज फेल. करण देखील इथे बाद झाले. खरं तर 2 चेंडू त्याने फेस केले, बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु गोलंदाज आकाशचं कौतुक करावं लागेल. 3 विकेट्स या षटकामध्ये त्याने प्रस्थापित केले. फक्त धाबा खर्च केला, त्या म्हणजेच 5 धाबा खर्च केल्या, 3 विकेट्स घेतले महत्वाचे. आणि आता मात्र अंतिम एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहिली तर 27 वरती जाऊन पोहोचली. इथून मात्र कमीत कमी 15 ते 17 धावा देखील धावफलकावरती जोडाव्या लागतील, कारण की सकाळचं सत्र आहे, त्या अनुषंगाने धावा पडत नाहीत. परंतु सुरुवात दमदार केली होती. ऋतिकने पहिला चेंडू फेस करत असताना षटकार मारला होता, त्याच्यानंतर दुसरा षटकार देखील त्याच्याच बॅटमधून आला होता, परंतु तदनंतर कुठल्याही फलंदाजाला चांगलं कार्य करता आलं नाहीये. नवीन बॅटर 7व्या क्रमांकावरती आदित्य इथे मात्र दाखल होतोय. आदित्य आणि त्याच्या सोबतीनं आता मात्र आज बॅटर मृणाल आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही बॅटर्सला आता मात्र 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती जोडाव्या लागतील. गोलंदाज वेदांत आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल अंतिम षटकामध्ये. पुढील मॅचच्या टॉससाठी मायरा 11 संघाचे संघनायक आणि त्याचबरोबरीनं बाळाजी स्पोर्ट्स संघाचे संघनायक आपण सज्ज राहा. आपण चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. निर्धारित वेळ आपल्या आयोजकांनी दिला. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी 15 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला गेला आणि निर्धारित वेळेमध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करावे लागतील, अन्यथा अंतिम षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. अंतिम षटक गोलंदाज वेदांत ऑन दी मार्क. ओ इथे मात्र वेदांचा हा चांगला चेंडू होता, त्याच्यावरती हेलिकॉप्टर उडवलाय आणि अगदी लँड देखील होईल सीमारेषेबाहेर. आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा आक्रमक स्ट्रोक षटकार. नैत्र दीपक फटका आपण पाहिला मृणालच्या पाठमधून. चांगला चेंडू होता, त्याच्यावरती देखील इथे मात्र हेलिकॉप्टर उडवला आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल इथे लेन खेचले, आडवा पाटणे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक लॉंग लेग मधून येतात, फेकी करतील, तत्पूर्वी या धावा मिळतील, त्यामुळे 2 धावा. 2 धावेंच्या मदीनं धावसंख्या आता मात्र धावफलकावरती जाऊन पोहोचेल तब्बल 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक फायटिंग स्कोर कडे आता मात्र वाटचाल करत असताना मधाच्या आतमध्ये स्वागत बिल्डर्स हा संघ मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वेळेच्या बाबतीत सूचना आयोजकांच्या वतीनं आणि पंचांच्या वतीनं दिल्या गेल्यात, या गोष्टीची आपण नोंद घ्यायच्या. मृणालने आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत, 11 धावा धावफलकावरती जोडल्यात. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि स्ट्राईक त्याच्याकडे असेल. पुन्हा एकदा लेन खेचले, आडव्या पाटण्या ऑन साइडला. चांगला स्ट्रोक आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. नजरटी दुर्घटना घटी, सिंगलला लगेचच डबाल मध्ये परावर्तित केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेंच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 37 रन्स ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक आहे आणि धावसंख्या 37 वरती पोहोचली आहे. पहिली मॅच आपण पाहतोय स्वागत बिल्डर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट हर्षित 11 अशी ही लढत आहे. आणि खऱ्या अर्थानं सुरुवात वेदांतनं चांगली केली आहे. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती इथे 10 धावा धावफलकावरती त्यांनी अंकित केल्यात. ओ इथे मात्र खराब चेंडू आहे, इट्स अ बीमर. पंचांनी नो घोषित केला आणि नो +1 अशा या 2 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचते आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. एबीपी माझाची टॅगलाईन उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि आता मात्र संधी ॲज अ बॅटर आदित्यला, ज्याच्याकडे स्ट्राईक. फ्री हिटचा हा चेंडू, फ्री हिटचा चेंडू लेन खेचली, त्याच्यावरती चाबूक स्ट्रोक. बोल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल षटकार. नवीन चेंडू आता मात्र दिला जाईल, कारण की पहिली मॅच आहे, त्या अनुषंगाने आपल्याकडे जुने बॉल नाहीयेत. त्या अनुषंगाने आयोजकांच्या वतीने सूचना.
70-70 हे बॉल लगातो 6 अशी टॅगलाईन त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आदित्यने देखील. लेन खेचली होती, शॉर्ट लेन चेंडू होता त्याच्यावरती या षटकाराला आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 45 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. एक सन्मानजनक स्कोर आता मात्र धावफलकावरती जोडला जातोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि दोन्ही संघाचे संगणक आता टॉस साठी आपण सज्ज राहा. बालाजी स्पोर्ट्स आणि मायरा 11. आणखी एक धमाका आपल्याला पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक त्यांच्या अव्वाक्याच्या दूर फिल्डर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा रेषा पार दमदार स्ट्रोक षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले. क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये वेदांत आणि या षटकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 51 हा शगुन आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या पहिल्या मॅच मध्ये. स्वागत बिल्डर संघाच्या वतीनं. आणखी एक पूल केलाय, सक्सेसफुल ठरेल का? आणि यस, पोल आणि चेंडू इथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल जरूर झाला, परंतु पाहावं लागेल. आणि यस, आमच्यापर्यंत निर्णय पोहोचतो असे षटकार आणि या स्पर्धेतील पहिली षटकारांची हॅट्रिक प्रस्थापित करत असताना ऍज अ बॅटर आदित्यला आपण पाहिलं. आदित्यच्या बॅट मधून हा दमदार स्ट्रोक षटकार आला आणि अशा पद्धतीने सुरुवातीच्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतो आणि षटकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 57 धावा आणि जिंकण्यासाठी 58 धावेंची आवश्यकता असेल ते म्हणजे हर्षित इलेव्हन या संघाला. चला आपण टॉस करूयात. पुढील दोन्ही संघाचे संघटक टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील. बालाजी स्पोर्ट्स आणि त्यांच्या अगेन्स्ट मायरा 11 आणि दोन्ही संघादरम्यान आपण करूया टॉस. वैभवजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. चला आपण दोन्ही संघादरम्यान टॉस करूयात. बालाजी स्पोर्ट्स त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत मायरा 11. दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करणार आहोत. सन्मान्य वैभवजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून देखील गुरुवार पासून आपण स्पर्धा पाहणार आहोत. जानकुआई चषक आपण पाहणार आहोत आणि आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य मंचावरती. चला कॅमेरा थोडा टर्न करा आमच्या मुख्य मंचावरती. आपण शुभ सन्मान करतोय. या क्रीडांगणाचे अध्यक्ष ज्यांच्या वतीनं हे क्रीडांगण राखलं जातं, माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत पिंपळगर आणि राजनोलीचे आणि या क्रीडांगणाचे अध्यक्ष सन्मान्य भरत पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो आकर्षक सन्मानचं चिन्ह देऊन इथे मात्र आपण सन्मानित करतोय सन्मान्य भरत पाटील साहेबांना. आणि नक्कीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक मनोज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित केलं. असं सहकार्य करत राहा, असंच क्रीडांगणाची आपण निगा राखत राहा, कारण की वाढत्या लोकसंख्येनुसार आणि वाढत्या नक्कीच कन्स्ट्रक्शन नुसार आपले क्रीडांगण थोडेसे दूर होताना आपण पाहतोय, परंतु इथे हे सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. लश ग्रीन आउटफील्ड आणि या क्रीडांगणावरती ही सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. टॉस साठी सज्ज राहायचं दोन्ही संघाचे संघनायक. बालाजी स्पोर्ट्स आपण लगेचच रिपोर्टिंग करा. संघनायक मायरा 11 संघाचे संघनायक सज्ज आहेत. त्या अनुषंगाने हा शेवटचा ऑफिशियल कॉल. जिंकण्यासाठी आता मात्र धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 58 धावा. आणि 58 धावा कशा पद्धतीने चेस होतील अथवा डिपेंड होतील या मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात आमचे साथी समालोचक मित्र, आमचे अत्यंत जवळचे मित्र तेजसजी भोपी. खरं तर वाड्याचा गोड आवाज आणि त्यांचा आपण आज आवाज या स्पर्धेच्या वतीनं पुनश्च ऐकणार आहोत. धन्यवाद. थँक्यू ऑल ऑफ यू. हॅलो चेक. थँक्यू सो मच विश्वा केने सर आणि
आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई म्हणजे एकविरा माऊली आई वज्राच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा हरे कृष्ण नमस्कार. जय सियाराम जय बजरंग नमो पार्वती पते हर हर महादेव भारत माता की जय. आपण पाहताय आजच्या दिवसातील पहिला सामना हर्षित 11 आणि त्याच्या विपक्षात स्वागत बिल्डर्स या दोन संघांमध्ये लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला स्वागत बिल्डर पाहायला मिळाला आणि 57 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि हर्षित 11 करिता 58 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवले गेले. आदित्यला आणले गेले षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता 24 चेंडूंचं हे 17 आणि या 24 चेंडूंमध्ये 58 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान इथून मात्र पार करायचं आहे. एक भव्य दिव्य मैदान आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय आणि त्या मैदानाची सजावट ज्या पद्धतीने घरातून बाहेर निघताना आपण सजावट करून निघतो त्याच पद्धतीने जर तब्बल 2 दिवस इथे मात्र ही स्पर्धा आपल्याला खेळवायची आहे तर त्या मैदानाची सजावट होणंही गरजेचं आहे. आणि संपूर्ण चहूबाजूने शिवरायांचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा श्रीरामाचा भगवा हिंदुत्वाचा भगवा आता मात्र मैदानाच्या चहूबाजूने आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण आदित्याला पाहताय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय आणि रवीश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. चला आदित्य आपण चेंडू डिलिव्हर करायला सुरुवात करायची. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पहिलाच बॉल यादा सुडवला गेलाय. दिशा दर्शवणारा फटका चेंडू सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा. पहिल्याच बॉलवर सुरुवात दमदार ठोकलाय ब्रँडेड षटकार 6. पहिल्याच बॉलवर षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट आणि 58 धावसंख्येचं आव्हान जर का तुम्हाला पार करायचंय तर मग अटॅक इथे मात्र पहिल्याच बॉलवर इथून मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळाला. पहा 58 धावसंख्येचं एक भलं मोठं आव्हान पार करायचं आहे तर इथे मात्र अटॅक याच पद्धतीने करावा लागेल. पहिल्या चेंडूपासून अटॅक करावा लागेल. मनामध्ये फक्त अटॅक अटॅक हेच इथून मात्र बिंबवावं लागेल आणि कदाचित ते फलंदाज इथून मात्र विजयने ओळखला. आणि आमच्या समोर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये राजू पाटील सर पाहायला मिळतात. चांगली गुणलेखकाची भूमिका सध्या तरी त्यांनी इथून मात्र बजावली. प्रत्येक चेंडू मागे एक वेगवेगळे कलरचे पेन यूज केले गेलेत आणि डिटेल्समध्ये सगळे इथे मात्र जे पान आहे ते इथून मात्र भरत असताना आपण पाहताय. षटकार आणि षटकारांनी वैयक्तिक आणि सांघिक खातं सध्या तरी विजय इथून मात्र आपण खुल्लं करत असताना आपण पाहताय. हॅलो चेक. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आतिश पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम अलीमगड सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. सिंगल अंकित होत असताना आपण पाहताय. सिंगलने धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. 7 आकडा धावफलकावर एकमेकांना साथ द्यावी लागेल. गोलंदाजांना क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं आहे. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस डान्स करत चेंडू निघालाय पसार झालाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र बॅकअपला पोहोचलाय. चांगलं बॅकअप मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय. हॅलो चेक. सध्या तरी आपण बघितलं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर पॅकअप दिलं गेलं. बाउंड्राईंच्या नजीक 2 धावा वाचवण्यात आल्या पण 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक जाऊन पोहोचत असताना 9 या अंकावर धावफलक. गोलंदाज सज्ज होईल षटकातील. पुढचा बॉल या बस भिरकावून दिलाय. चेंडू चाललाय 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 बाउंड्राईंची सफर करण्याकरिता पाहायला मिळतो इथून मात्र बिग बिग यूज सिक्सर 6. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण सध्या तरी पाहताय आतिश पाटील सरांना. मॅन फ्रॉम अलीमगड आणि देवितेश पाटील सर जून नांदिवरकीवर इथे पोहोचले जे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये येतात
आणि कुस्ती क्षेत्र असू द्या किंवा क्रिकेट क्षेत्र असू द्या, जिथे मात्र अग्रेसन असणारं नाव राजेंद्र पाटील सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेमध्ये. षटकार आपण पाहताय, षटकाराच्या बढतीनं धावत संख्या 15-15 या अंकावर धावफलक सध्या तरी इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यद. षटकातील पुढचा बॉल थोडासा उंची खाली ठेवली गेली आहे चेंडूची. चांगल्या पद्धतीने फलंदाजीचा रतीब आणि डोस आता मात्र गोलंदाजाला देत असताना हे फलंदाज पाहायला मिळाले. या चेंडूवर कमबॅक गोलंदाजाचा आपण सध्या तरी इथून मात्र पाहिलंय. लास्ट टू गो, अंतिम एक चेंडूचा खेळ शेष या षटकातील इथून मात्र शेष राहत असताना, बाकी राहत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर उंची थोडी धारण केली गेली या चेंडूने. त्रास उद्भवला गेला पण चांगल्या पद्धतीने फेस केलं गेलं आणि इथून मात्र एक धाव या चेंडूवर कंप्लीट केली गेली आहे. षटक समाप्तीचा इशारा इथे मात्र पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 16-16. 18 चेंडूंचा खेळ शेष राहतोय. आपण लाईव्ह स्क्रीनला सुद्धा पाहताय आणि आमचे गुणलेखक मित्र सुद्धा माहिती पोहोचवतात. 18 चेंडू विजयाकरिता 42 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीय. लाईव्ह टेलिकास्टिंगच्या भूमिकेमध्ये नीरज आपण पाहताय आणि मनीष आणि सचिन ही कॅमेरामॅनची जोडी आपण पाहताय. आणि आपलं चॅनल जर का आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या मार्फत ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होत असताना आपण पाहताय. उच्च प्रतीचं लाईव्ह टेलिकास्टिंग आहे आपण सध्या तरी पाहताय. पारदर्शकतापणा आणि पाण्यासारखं क्लिअरिटी सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक द्वितीय आहे आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता आकाशला गोलंदाजी ट्रॅकवर इथे मात्र आमंत्रित केले गेले. चला आम्ही पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या चेंडूपासून एकच म्हणू की थोडीशी घाई करूयात आपण. लवकरात लवकर चेंडू डिलिव्हर करण्याकरिता या. आपण पाहताय भिवंडी इमर्जिंग क्रिकेट, भिवंडीचे उभरते सितारे आणि नक्कीच मनोजी पाटील साहेब आणि या स्पर्धेचे आणि सर्वस्वी सल्लागार म्हणून जे भूमिका बजावत आहेत सन्माननीय सुमितजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आम्ही सुमितजी पाटील साहेबांनी विनंती करतोय आपण सन्मानाने स्थानापन्न व्हायचे आणि सन्माननीय पवनजी भोईर साहेब इथे उपस्थित होत आहेत. A1 पवन माजी ग्रामपंचायत सदस्य या नावाने ज्यांची ख्याती आहे, आम्ही आपणास सुद्धा विनंती करतोय की साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. चला क्षमस्व, आम्ही थोडंसं तुमच्यापासून दुरावतोय. अतिथी देवो भव त्याचंही काटेकोरपणे पालन होणं गरजेचं आहे. आणि आकाशला आणल्यानंतर पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा अटॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चेंडू बाउंड्र्यांच्या पलीकडे षटकारानं धावस फलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 22 या अंकावर धावफलक. आकाशचं स्वागत केलं गेलंय. चेंडू आकाशात धाडून येथे मात्र स्वागत केलं गेलंय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होत आहे. पुरुष एकदा आकाश षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने उडवला गेलेला चेंडू होता. डीप होताना पाहायला मिळाला. थोडस गडबड पाहायला मिळाली. स्वतः धरती मातेला दान झालं पण झेल घेण्याचं सोडला नाहीये इथून मात्र क्षेत्ररक्षक रितेशनं. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. अशा वेळेस थोडं कमी प्रमाणात झेल होताना पाहायला मिळतात. काहीसा प्रयत्न केला गेला कारण प्रयत्नाती परमेश्वर. सध्या तरी आपण पाहिलं सिंगल धाव फलक जाऊन पोहोचत असताना 23. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटकातील पुढचा बॉल उडवला गेला. यावेळी चेंडूला झेलला आहे इथे मात्र संधी. ऋतिकच्या हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन होतं. परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. चला आपण पाहताय विकेटचं पतन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशालला आणले गेले. विकेटचं पतन झाल्यानंतर विशाल न्यू बॅटर दाखल होतोय.
पहा विशाल धावसंख्या असल्यामुळे विशाल फलंदाजी करणं गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅच श्री गणेश 11 आणि क्षमस्व बालाजी स्पोर्ट आणि मायरा 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय आपण नाणेफेक करण्याकरिता आमच्या नाणेफेक कक्षामध्ये यायचंय. बालाजी स्पोर्ट्स आणि मायरा 11 आपण पाहताय एकदा समी स्मृती चषक 2025 थरात मनोज दादा यांचं हे आयोजन नियोजन सध्या तरी आपण पाहताय. भव्य दिव्य आयोजन आणि या भव्य दिव्य आयोजनामधील ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवतात. कुठलेही कष्ट न करता मिळणारी एक धाव म्हणजे व्हाईटची धाव आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. धावसंख्या 24-24. थोडीशी आता मात्र संत गतीने धावसंख्या प्रवास करते असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज षटकातील पुढचा बॉल खेचून मारले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र तैनात. कुठल्याही पद्धतीची होणार नाहीये चूक. परतावा लागेल यावेळेला तंबूच्या आशयाला. विकेटचं बदल फलंदाज बाद. आदित्यच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला आणि फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला विशाल पाहायला मिळाला. ज्याच्यावर आशा अपेक्षा आकांक्षा इथून मात्र लागल्या गेल्या होत्या तो फलंदाज इथून मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. जितेश ज्याच्या नावामध्ये जीत आहे ज्याच्या नावामध्ये विन आहे तो हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला आकाश षटका दिला पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता इथून मात्र सज्ज होईल. दिशा दर्शवली गेल्या गॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल करण्याचं काम केले गेलं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. फार काही मिळणार नाही आहे चेंडूवर. फक्त आणि फक्त आपण एकंदरीत बघितलं तर एक सिंगल इथून मात्र मैदान आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 25-25. म्हणजे विजयाकरिता आता मात्र 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासते. बारा चेंडू विजयाकरिता 33 धावसंख्येची आवश्यकता भासते आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिकला इथून मात्र आमंत्रित केले गेले. विजयाचं तराजूचं पारडं अजूनही समान परिस्थितीमध्ये आहे. कुणाच्याही बाजूने सध्या तरी झुकताना अजूनही दिसलेला नाहीये. चला वेळ जास्त खर्च करू नका. ही नम्रतेची आणि कळकळीची हात जोडून केली गेलेली विनंती आमच्या आयोजकांच्या वतीनं. वेळ थोडंसं आपण चला ऋतिकला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण सध्या तरी पाहताय. सज्ज होईल षटक क्रमांक 3 पहिलाच बॉल दिशा दर्शवणारा हा ही फटका. दिशा दर्शवणाऱ्यापेक्षा सिंगल करिता कन्वर्ट केल्या गेलेला हा स्ट्रोक आहे असा इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. निर्णायक षटक आहे. 20-20 असताना 19वा आणि 50-50 असताना 49वा षटक ज्या पद्धतीने महत्वाचं आहे त्याच पद्धतीने 4 षटकांचा आता मात्र 17 आहे. तर हे तिसरं षटक तितकंच निर्णायक आणि महत्वाचं आहे. या षटकामध्ये दबाव जर का क्रिएट केला गेला तर अंतिम षटकामध्ये
थोडंसं एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच की काय हे निर्णायक षटक हाताळण्याकरिता इथून मात्र ऋतिकला आमंत्रित केले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर रनवेवर सज्ज होत असताना इथून मात्र ऋतिक आपण पाहत आहे. षटकातील पुढचा बॉल फसवलं गेलंय, आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर गंडवलं गेलंय. समोर पडणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कंप्लीट होत असताना आपण पाहत आहे. आतिश पाटील सरांचा हा इशारा आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. लेग बाईच्या स्वरूपातली एक धाव जी की संघाच्या खात्यामध्ये ऍड होती. धावसंख्या 27-27. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जारी आहे. मित्रांनो, एकच म्हणेन का 58 धावसंख्येचं आव्हान पार करायचं आहे तर पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने अटॅक केला गेला होता तो अटॅक आता मात्र आठवावा लागेल. यावेळेस फटका फसलाय की काय? खूप आहे चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, स्वतः ऋतिक पोहोचतोय गोलंदाज क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. विकेटचं पतन झेलवाच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. नऊ चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष राहतोय आणि विजयाकरिता 31 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासूया. 9 चेंडू 31 धावा आणि 9 चेंडू हे समीकरण. भिवंडी क्रिकेट आहे, कधीही काहीही घडू शकतं. अनेक तारे सितारे या भिवंडी शहराने, या भिवंडी तालुक्यानं या टेनिस क्रिकेट विश्व जगताला दिल्यात आणि त्या भिवंडी टेनिस क्रिकेट विश्व जगतामधील सामन्यात आणि तिथे मात्र खेळाडू एक जबरदस्त क्वालिटीचे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋतिक इथून मात्र सज्ज होतोय. एक धाव सध्या इथून मात्र पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा मनसुबा केला गेलाय. 9 रनचा इशारा होता. ऐन मुवमेंटवर पाठ फिरवली गेली आणि आपल्या तंबूमध्ये जाताना खेळाडू पाहायला मिळाला, पण दुसऱ्याचा विचार केला गेला नाही असं वाटतं. त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गेला. बॅटर आउट. चाललाय तंबूच्या आश्रयाला. विकेटचं बदल, फलंदाज बाद. ऑन स्ट्राईक रमेश आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 28. 8 चेंडूचा खेळ शेष राहतोय आणि विजयाकरिता 30 या धावसंख्येची आवश्यकता. मोठ्या फटक्यांना आता मात्र पसंती द्यावी लागेल. सिंगल डबल विसरून जा असं आता मात्र म्हणावं लागेल. आता मात्र बाउंड्री लाईन ज्या चहू बाजूने भगवा पाहायला मिळतोय त्याच्या पार इथे मात्र आपल्याला ठोकावे लागतील. महाराष्ट्राचा इतिहास आहे. पार आम्ही म्हटलं की अटके पार भगवा आपल्या मराठ्यांनीच नेला आणि सध्या तरी इथे तोच भगवा आपण इथून मात्र पाहत आहे. चला, त्या भगव्या जी सीमारेखा आखली गेली आहे त्याच्या पलीकडे आता मात्र चेंडू तुम्हाला ट्रॅव्हल करावे लागतील. धावसंख्या 28. गोलंदाज सय्यर. यावेळी स्ट्रोक चांगला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटक्यामध्ये पाहिजे तेवढी ताकद यावेळेस इथून मात्र पाहायला मिळालेली नाहीये. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये तर फक्त आणि फक्त एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगलने धावसंख्या 29. विजयाकरिता आवश्यकता असेल आता मात्र 7 चेंडू आणि 29 धावसंख्येची. अर्ध्या पल्ल्यापर्यंत इथे मात्र ते पोहोचलेत. विशाल परशुराम पाटील साहेब इथे उपस्थित होतात. आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानाने स्थानपन्न व्हायचंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आपलं ही समित स्मृती चषक 2025 मध्ये. आदरणीय मनोज दादांचं आयोजन आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्या. पुढचा बॉल यावेळेस अपील स्ट्रॉंगली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि पंचांचा इशारा. विकेटचं बदल, फलंदाज बाद.
चला टीम बालाजी स्पोर्ट आणि मायरा 11 टॉस करण्याकरिता आपण यायचंय. टीम बालाजी स्पोर्ट आणि मायरा 11 दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय की आपण क्षणाचाही विलंब न करता कुठलाही वेळ जास्तीचा न घेता आपण त्वरित आमच्या टॉस बॉक्समध्ये इथे उपलब्ध व्हायचंय. नाणेफेक इथून मात्र केली जाईल. षटक संपले. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29 या अंकावर आहे. विजयाकरिता 6 चेंडू आणि 29 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र इथून भासते. चला शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आणि विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता. ओहो हो, पॉकेट डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर यश आणले गेले. यश संपादन करण्याकरिता पॉकेट डिलिव्हरी जे पॉकेट मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर आखलं गेलंय. चला बालाजी स्पोर्ट आणि मायरा 11 आम्ही दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस करण्याकरिता यायचंय. फलंदाजाला इथे मात्र गोतात फसवलं गेलं. वैभवजी भोईर आणि पवनजी भोईर साहेब यांच्या दोघांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आम्ही दोन्ही मान्यवरांना नम्रतेची विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता तिथे मात्र आमच्या नाणेफेक कक्षामध्ये पोहोचायचं आहे. 5 चेंडू विजयाकरिता 29 धावसंख्येची आवश्यकता. 5-30 आता मात्र 5च्या 5 चेंडूमध्ये षटकार इथून मात्र ठोकावे लागतील. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. ओहो, यावेळेस भिरकावून दिले गेले चेंडूला आपण पाहताय बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड का होईना पण इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. तोपर्यंत वेळ मिळाला. एक धाव पूर्ण केली गेली. इकडे धावेने धावसंख्या 30 म्हणजे विजयाकरिता आता मात्र 4 चेंडू आणि 28 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. 6 चेंडूमध्ये 4 चौकार जरी ठोकले तरी इथे मात्र 24 धावा येतील. 4 धावांपासून इथून मात्र हा सामना हुकावा लागेल. ओहो हो, पुनश एकदा आपल्याला सिंगल पाहायला मिळते. 22 स्वरूपात मिळणारी या धाव आहे. बॅटला स्पर्श न होणारा चेंडू. धावसंख्या 31 जवळजवळ असं वाटतं की या सामन्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम गोलंदाजी करणारा संघ स्वागत बिल्डर्स येथे मात्र करताना पाहायला मिळतोय. औपचारिकता काही चेंडूची इथून मात्र शेष राहत असताना आपण सध्या तरी पाहताय बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. हे फटके आधी येणं गरजेचं होतं. चेंडू बावड्याच्या पलीकडे षटकार 6. दोन चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. 2 चेंडू 21 धावा धावसंख्या 31 या अंकावर. क्षमस्व 37 या अंकावर धाव फलक होतं. चला निर्धाव फेकी आपण पाहताय. औपचारिकताचा चेंडू आहे तो लवकरात लवकर आपण करूया डिलिव्हर आणि सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम स्वागत बिल्डर जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं नो डाऊट आदित्य. प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. त्याच्या आधी आम्ही विनंती करू बालाजी स्पोर्ट आणि मायरा 11 टॉस करण्याकरिता आपण पोहोचायचं आहे. आदरणीय पवनजी भोईर साहेब आणि त्यांच्या समवेत सुमितजी पाटील साहेब सल्लागार